नमस्कार श्रोते हो. हिरवा चुडा या कथेचा भाग 9. रघुला नंदुरबार जिल्हा परिषदेत तोंडी परीक्षा असल्यानं सारी कागदपत्रे घेण्यासाठी उमरठीला जावं लागणार होतं. त्यानं नंदुरबारला सोबत तुळसाला घेऊन जायचं ठरवलं. तसं त्यानं तुळसाला कॉलही केला. तुळसा, नंदुरबार जायचंय, येतेस का? तेवढीच सोबत होईल. आणखी कोण येणार आहे सोबत? आपण दोघंच. आली असती रे, पण पप्पांनी उमरठीला श्रावण महिन्याचा प्रोग्राम ठेवलाय काहीतरी, म्हणून नाही शक्य होणार. बहाणा नाही म्हणून ही नकार देते हे रघुनं ताडलं. बहाणा असता तर आली असती ना, रघुनं वेदनेनंच बोलला. रघु, हे अति होत आहे तुझं. मी काय यावं नि कुणासोबत यावं हे ठरवणारा तू कोण? तुळसाचा आवाज तिकडनं चढला. मी कोण? जिच्यासाठी भावाच्या परीक्षेचा विचार न करता बोर्डाला रात्र रात्र जागत तयारी करायचो तोच. सहलीत सोबत फिरताना ज्याला तू, तोच रघु. रघुचाही आवाज चढलाच. रघु, निर्वाणीचं सांगते, आता मला मागे काय घडलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. न जाणत्या वयातल्या भूतकाळ विसरत मला ज्यात उज्ज्वल भविष्यकाळ दिसतोय तीच वाट चालायची आहे, सांगत तुळसानं संतापात फोन कट केला. रघुनं आता भानूच्या मनात नेमकं काय हे एकदा ओळखायचंच ठरवलं. तसा त्याचा भानावर विश्वास होताच, पण तरी रघुनं भानास फोन करत, भाना, नंदुरबारला परीक्षेसाठी जायचंय रे आपणास, सांगत भानास उमरठीला यायला लावलं. भाना उमरठीला आला. सुगंधा 15-20 दिवसापासून उमरठीलाच होती, म्हणून ती इतके दिवस होऊनही जळगावला का परतत नाही म्हणूनही भाना उमरठीला आला. उमरठीत बाजी कदमांनी श्रावण महिन्याचं औचित्य साधत मळ्यात पोथी वाचनाची सांगता करताना भंडारा द्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी तुळसासहित शंकर शिंदेचं संपूर्ण कुटुंब उमरठीला आलं. रघु भानाला सोबत घेत एक दिवस नंदुरबारला जात परीक्षा देऊन आला. बाजी मामाच्या मळ्यात भंडारा असल्यानं बापू, अंजाताई, काशी मामा व मामी सारेच मग्न होते. दालबाटी, गंगाफळाची भाजी, खास वांग्याचं भरीत असा साध्या पण जंगी जेवणाचा बेत होता. 2 दिवस सारं दूध घरीच ठेवत कढीसाठी दही मुरली जात होती. अंजाबाईनं दही घुसळण्यासाठी रवी बांधली. भानानं शर्ट काढला व मावशीकडनं रवी घेत घुसळायला सुरुवात केली. खर्र फर्र सर रवी फिरू लागले. ताकावर लोणी वर येऊ लागलं. तोच सुगंधाला अंजाबाईनं बोलावलं असल्यानं ती आली. सुगंधा, बरं झालं तू आलीस. एवढं लोणी काढ या ताकातलं, मी बाजी दादाकडे जाऊन येते तेवढ्यात. आणि भाना, रवी चांगली फिरव बाबा, कंटाळा नको करूस. अंजा मावशी निघून गेली. अंजा मावशी व बापूनं बाजीकडं रघुचा विषय काढायचाच हे मनात पक्क केलं होतं, कारण बाजी दादा आता मनातली कटुता विसरलाय व तुळसा रघुही एकमेकांना पसंत करतात, म्हणून रघु तुळसाचं जमवत दोन्ही घरातलं वैर कमी करायचंच असं ठरवत होते. रघु मळ्यात तुळसाला एकदा शेवटचं नक्की काय ते विचारायचं म्हणून तुळसाला भेटण्यासाठी तळमळत होता. सुगंधा घामाघूम झालेल्या भानाकडे पाहत रवी थांबली की वर आलेलं लोणी गोळा करत अलग काढत होती. तो रवी फिरवू लागला की पुन्हा त्याच्याकडं टक लावून पाही. भानाच्या कपाळावरील व्रणाकडे लक्ष जाताच तिच्या मनात डब्यात ताक जसं उलट सुलट फिरत होतं तशा वेदना गरागर फिरू लागल्या. त्याच वेदनेत ती भानाच्या पायाकडं पाहू लागली. ती मुसळ मारल्या जागी पायावर हात ठेवू लागली. तोच रवी थांबली. सुगंधा, एवढे दिवस उमरठीत का थांबली? भाना रागानं पाहत विचारता झाला. तिच्या डोळ्यात आसव गोळा होत पायावर थेंब पडले. हाताच्या स्पर्शासोबत थंड थेंब पायाला लागताच त्यानं तिला उठवत कवेत घेतलं. सुगंधाचा संयमाचा बाण फुटला व ती त्याला बिलगत हमसून हमसून रडू लागली. रडू नकोस, काय झालं सांग. भाना तिच्या हिरव्या चुडाचा हात धरत कळवळून विचारू लागला. आई बाबास कुणीतरी भलतंच भरवलाय वाटतं, म्हणून ते आता शिक्षणच बंद सांगत आहेत.
तू समजावलं नाही त्यांना? भरपूर प्रयत्न केला, पण हवं तर बाहेरून परीक्षा दे, पण आता घर सोडून कुठेच बाहेर जाऊ द्यायला तयार नाहीत ते. तेवढ्यात मंजाताई आली. रवी गरागरा फिरू लागली. भाना, ताई कुठं गेली? सुगंधा, तू कधी आलीस ग? बघ भाना, तू नव्हता तर ही येत नव्हती बरं. आता तू आला तर लगेच आली बघ, आई भानास हसत म्हणाली. मावशी बाहेर गेल्याचं सांगत भाना ताक घुसळू लागला. गाऱ्या नजरेत काळी पाणीदार नजर एकसारखी भिरभिरत होती. सुगंधाला आज तेथून हलावसच वाटत नव्हतं, तर भानास हिरव्या चुड्याची किणकिण ऐकतच राहावी असं वाटत होतं. भंडारा झाला त्या रात्रीच सवड व बाजीदादाचा मूड पाहून बंकट बापू व अंजाताईनं शंकर मामा तुळसा बसलेली असतानाच बाजीकडं विषय काढला. रघु तुळसाशी बोलण्यासाठी तुळसा बाहेर येण्याची वाट पाहत ताटकळत उभा होता. नेमक्या त्याच वेळी काशीमामा, मालूमामी व सुगंधाही तिथंच होती. सुगंधाची नजर भानास शोधत होती, पण तिला भाना दिसेना, म्हणून तेथून ती लवकर निघण्याच्या तयारीत होती. तोच बंकट बापूनं विषयाला सुरुवात केली. दादा, सारं सुरळीत पार पडलं. दाजी, तुम्ही सर्वजण राबलात म्हणून मला कार्यक्रमात त्रास जाणवला नाही. दादा, एक सांगायचंय तुला. बापूनं थेट मुद्द्यालाच हात घातला. काय झालं दाजी? रघुचं यावर्षी लग्न उरकायचं ठरवू का? अरे वा, मग उशीर का? बाजी चेहऱ्यावर आनंद फुलवत म्हणाला, पण पायाचा जमिनीला दाब वाढवत त्यानं बंगडी थांबवली. तेच म्हणतोय मी, तुझी संमती विचारण्यासाठीच आम्ही आलो आहे. त्यात मी खोडा घालणार का? तसं नाही, पण तुळसाचंही मत. बाजीनं कान टवकारले. म्हणजे? दादा, रघु अन तुळसाचं. दाजी थांबा, रघुला तुळसा हवी असं विचारायचं का तुम्हाला? त्यात काय विचारायचं दादा, रघु व तुळसा दोघांची मर्जी तीच आहे, अंजाबाई भावास म्हणाली. तिकडं रघुला एकदम तरंग उठू लागले. आई वडील थेट तुळसाला मागणी घालत आहेत याचा त्याला कोण आनंद झाला. तो तेथून आता खुशीत निघणार होताच, पण त्याचे पाय निघेनात. दाजी, ताई, तसं माझं काही म्हणणं नाही, पण तुळसाला तर विचारावं लागेल. काय तुळसा, मग व्हायचं का अंजातीची सून? बाजी तुळसालाच विचारू लागले. पप्पा, मी काय सांगू, पण रघुऐवजी भाना. तुळसा अडखळण्याचं व लाजेचं नाटक करू लागले. काय म्हणायचं तुला नेमकं? दाजी, तुळसा अंजाताईची सून व्हायला तयार आहे, पण रघुऐवजी भानाशी लग्न करायचं आहे तिला. शंकर मामानंच मध्ये स्पष्टीकरण दिलं. रघुचा आनंदाचा बिलोरी बंगला ताड 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 खचफाट होत तुटला. काचाच काचा पसरल्या. कोपऱ्यात थांबलेल्या काशीमामाच्या अंगातही जणू त्या काचा घुसल्या आणि एक भला मोठा काचेचा तुकडा वेगानं एका हृदयाचा छेद घ्यायला वेगानं येतोय म्हणून सुगंधा कोपऱ्यातच अंधारात बसली. त्याच वेळी सुगंधा तिकडंच आपला कटाक्ष टाकत तुकड्यानं काळजाचा छेद घेतला का हे पाहत होती. बापू व अंजाताईच्या काळजात एक कळ उठले. तुळसा, काय हे? दाजी व अंजाताई कुणाचा विषय करत आहेत? नीतू, हे काय बरळते? बाजी सावंत जुन्या जखमेवर सैंधव फिरवू लागले. पप्पा, मला भानाशीच लग्न करायचंय. तसं आमचं दोघांचंही पक्क ठरलंय. तुळसानं काही अंगाचं जोडत ठासून सांगितलं आणि सुगंधाच्या हातात आपल्याच काळजाचा छेद येत तडफडू लागली. पण तुळसा, आधी तू तर रघु, मग आता हे काय नवीन? असं कुठं असतं का? आता दाजी व अंजाताईला कोणत्या तोंडानं मी जबाब देऊ? बाजी मुलीवर संतापला. पप्पा, आत्यास मी सून हवी होती, तर सून म्हणूनच तर मी त्यांच्या घरात जाते ना. तुळसा, बाजीचा नाटकी संताप वाढला. दादा बस, तुळसा भानाला सांगते ना. ठीक आहे, भानाही आमचाच मुलगा आहे. आम्ही रघुची समजूत घालून त्याला दुसरी मुलगी पाहू, पण तुळसेला काही बोलू नको. आमचीच समजण्यात काहीतरी गफलत झाली असावी.
बंकट बापू काळजात काच रुतत असतानाही सदाच्या मुलावर अन्याय नको म्हणून मोठ्या मनानं बोलले. याला कुठल्या देवानं घडलाय, किती संयम आहे यात. बाजी सावंत बंकट बापूकडं खालचा ओठ दातात दाबत मनात चरफडले. हे बंकट माकड स्वतःच्या मुलावर अन्याय करेल, पण त्या मंजीला व भाण्यास हाकलणार नाही, हे बाजी सावंतानं ताडलं. दाजी, तुमची हरकत नसेल व भाना आणि तुळसाची तशी मर्जी असेल तर मलाही मान्य आहे. बाजी सावंत जखम सावळावी म्हणून नव्हे, तर जखमेत आग आग उठावी म्हणून तूपच सोडू लागले. काशी व मालूमामी सर्व आशाच संपली म्हणून खालमानेनं घरी परतले. सुगंधाला तर घरी परतताना पायात कुणीतरी मणामणाच्या बेड्या घातल्यात व ते ओझं ओढत ती परतली. मी भानाशीच लग्न करणार व तसं आमचं दोघांचं पक्क ठरलंय, हे तुळसाचं वाड्यातलं वाक्य सुगंधाच्या कानात तप्त शिस ओतू लागलं. आपणास जाणवणारी रिक्त पोकळी खरी ठरली याची जाणीव होताच ती पोकळी वाढत वाढत रिक्ततेचं अवकाश व्यापत आणखी जागा शोधू लागली. मालूमामीनं संतापात सकाळीच सुगंधास हंबर्डीला आपल्या शिक्षक भावाकडे पोहोचवलं. प्रवासात ती सुगंधावर सारखी आग पाखड करत होती. भवाने, तुला लाख समजावलं, मोठ्यांच्या नादी लागू नको, पण तुझं आपलं भाना तसा नाही. त्यावर माझा पक्का विश्वास आहे. त्या तुझ्या बापालाही बंकट बापूचा पुळका, नि आता कुठं गेला ग तुझा भानू? त्यावरचा पक्का विश्वास ती सर्वांसमोर ठासून सांगत होती. आमच्या दोघांचं पक्क ठरलंय. तेव्हा का तुझं तोंड शिवलं होतं? आता याद राख, पुन्हा त्या भानाचं नाव काढलंस तर. हंबर्डी आलं तरी मारुताईचं तोंड काही बंद होईना. सुगंधा आपल्या आकाशातील चंद्र पुनवेच्या रातीलाच आपल्या समोर चोरून न्यावा व आपण पाहत राहावं अशीच खाली मान घालत आई मागं जात होती. आता तिला एकच धुसर आशा होती की चोरून नेणाऱ्यासोबत आपला डागाळलेला चंद्र जाईल का तो आपल्याला शोधत हिरव्या चुड्याची समृद्धी शोधायला येणार, याची वाट आपण पाहू. पण तो पावेतो काळ तिच्या आभाळात पुनव रात्र टिकू देणार होता का? प्रश्नचिन्ह फेर धरत तिच्या हातातील हिरव्या चुड्यागत गोल गोल फिरू लागले. मला भानाशी लग्न करायचंय, तसं आमचं दोघांचं पक्क ठरलंय. या एका वाक्यानं रघुला भयान सुनामीच्या तोंडावर आणून सोडलं होतं. पण तरी त्याला एक वेळा त्या सुनामीत प्रवेश करतानाही तुळसेला तू असं का केलंस हे एक वेळा पुन्हा विचारावं वाटलंच. त्यानं तुळसेला घरची बापूची दुधाची गाडी घेत तिला जबरीनं बसवत आमराईत आणलं. रघु, तुला असा तमाशा करताना थोडीही लाज नाही वाटत? तुळसा आमराईत गाडीवरून उतरताच संतापली. काल तू एवढा तमाशा केला, मग त्या मानानं हा तमाशा कमीच आहे ना. ते जाऊ दे, पण का असं वागतेय तू? कुठला खेळ खेळतेय तू? कसं वागतेय मी नि कोणता खेळ खेळते आहे? तुळसा, या आमराईतच तू मला चोचीनं कैरी तोडत मैनेला भरवणारा रघु दाखवला होतास ना. मग आता उडत मैना दुसरा राघू काय शोधते आहे? रघु, आधी काय घडलाय त्याच्याशी मला आता काहीच देणं घेणं नाही, पण आता मला तुझ्याशी बोलण्याचीही इच्छा नाही उरली. इच्छा, लिप्सा, कामना अशी एकाएकी का बदलली? मी कोणता अपराध केला ते तर मला कळू दे. तू काय केलाय ते तुलाच ठाऊक. पण आता मला भाना नाव ऐकलं नि त्यानं खाडकन तिच्या एक गालात लगावली. मूर्ख, एक शब्द बोलू नको. मला सोडून तू ज्याच्यासाठी जाते तो तुला लाथ घालून हाकलून देईल. माझा भाना या राघूच्या मैनेला नादाला कदापि लावणार नाही. त्याच्या आड तू इतरांसमोर लपू शकशील, पण मला नको सांगू. मी खोटं कशाला सांगू? तू बघशीलच, भानाशीच मी लग्न करेल. तुळसा मुकाट्यानं बऱ्या बोलानं सांग, तू मला का नाकारते? रघु, तू 1000 वेळा जरी विचारलंस तरी माझं उत्तर तेच राहील. आणि मला जसं आणलं तसं इज्जतीनं जाऊ दे. मला आता तुझं तोंडही पाहावंसं वाटत नाही. रघुच्या काळजात एकदम सुराच घुसला. वेदनेच्या असंख्य इंगळ्या त्याला डसल्या. तुळसा,
ज्या रघुसाठी तू रात्र रात्र तळमळायची त्याच रघुचा इतका तिटकारा. तिटकाराचं काय, पण आता जन्मात तुझं तोंड पाहणार नाही. तुळसा लाले लाल होत आग ओतू लागली. रघुनं तिच्या केसात हात घालत तिची मान घट्ट पकडली व तो आकांत करत दहाडला. या रघु, शेवटचं एकदा बघ. हा रघु त्याच रखमाजीचा नातू आहे जिने तुझ्या बापाच्या मावशीसाठी, तुमच्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांसाठी उभ्या ऐश्वर्याला लाथ मारली, पण आपल्या नवऱ्यास मरेपर्यंत तोंड दिसू दिलं नाही. मी त्याच रखमाजीचा नातू असेल तर ऐक, मी जितेपणीच काय, पण मेलो तरी माझं तोंड तुला दिसू देणार नाही. रघुच्या डोळ्यात साऱ्या शरीरातलं रक्त गोळा झालं होतं, तर काळजातला सारा विखार, वेदना त्याच्या बोलण्यातून बाहेर पडत होत्या. तुळसा देऊ पाहत असलेलं हलाहल प्यायला तो निघाला. त्यानं गाडीला किक मारली व तो घरी आला. घरी आला तसाच तो पाचोऱ्याला परतला. बहाना काल भंडारा आटोपताच सुशांत बरोबर त्याच्या मावशीच्या गावास निघून गेला होता. तो दुसऱ्या दिवशी परतला. घरातलं वातावरण एकदम भकास. अंजाताईला भंडाऱ्याची दगदग झाल्यानं ताप भरला असल्यानं मावशी झोपली होती. बंकट बापूही दूध पोहोचवून झोपलेले. भानानं बंकट बापूस दुपारची वामकुक्षी घेताना सहसा पाहिलंच नव्हतं. त्यानं आईला डॉक्टर आणू का म्हणून विचारलं. ताई, भानाला पाठवू का डॉक्टर आणायला? मंजाबाई आपल्या ताईस विचारू लागली. नको मंजा, थोडी कणकण भरली आहे, जाईल झोप घेतल्यावर. अंजाबाईनं नाकारलं. तो काशी मामा व मालू मामीस सुगंधाला शिकू द्या असं सांगून पाहू म्हणून काशी मामाकडं आला, पण मामाच्या घराला कुलूप. तो मळ्यात गेला. काशी मामानं त्याला पाहिलं व दुरूनच कलटी मारत निघून गेला. भानास काहीतरी बिनसला याची जाणीव झाली. रघादादा अचानक निघून गेला. बापू व मावशी झोपली आहे. सुगंधाच्या घरास कुलूप व आता काशी मामाही आपणास पाहून कानाडोळा करत निघून गेला. म्हणजे काहीतरी घडलंय, पण काय ते कसं कळणार? त्याच दिवशी 4च्या सुमारास बाजी मामाचा सारा परिवार जळगावला निघून गेला. रात्री झोपल्यावर त्याला झोपेत बंकट बापू व मावशीचं बोलणं ऐकू येऊ लागलं. त्याची झोप चाळवली व तो गोधडी पांघरतच कान टवकारून ऐकू लागला. अहो ऐका ना, आपल्या भानास आपण समजावू. भानाला काशीदादा सुगंधा देणार आहेच, मग तो का ऐकणार नाही? अंजे नको. बाजी, पारू व शंकरची इच्छा भानाला द्यायची आहे, तर आपण पाहू आपल्या रघुला दुसरी तुळसीऐवजी. अहो, तुम्ही भानासाठी माघार घेत आपल्या रघुवर अन्याय करत आहात असं नाही का वाटत? अंजाताई उरातला कड काढू लागल्या. अंजा, लहान भाण्याला खुर्दाण्याहून आणलं तेव्हाच या पोरास आपण आपलं मानलं. मग आता रघुसाठी त्यावर का अन्याय करू मी? मेल्यावर सदाच तोंड दाखवायला जागा हवी मला, म्हणून हात जोडतो. बाजी, पारू व तुळसाच्या मर्जीप्रमाणेच होऊ दे. बापू अंजाबाईस समजावत होते. आत्ता भानास थोडं थोडं लक्षात येऊ लागलं की घरात भकास वातावरण का आहे. एकंदरीत बाजी मामा व तुळसानं काहीतरी सांगितलंय व त्यानंच रघुदादा निघून गेला. पण सुगंधा ही मामाच्या गावाला का निघून गेली असावी? रघुदादाचं तुळसासाठी तुटणं, सुगंधात जाणवणारी रिक्तता, यात तुळसेचा काहीतरी हात नक्कीच आहे हे आपणास शोधावंच लागेल व दादासाठी एकदा याबाबत बाजी मामा व तुळसाशी मोकळं बोलावंच लागेल. पण अंजा मावशीचं काशी सुगंधाला द्यायला तयार आहे हे बोलणं ऐकताच त्याच्या मनात हिरव्या चुड्याची किणकिण वाजली व तो निद्रेच्या अधीन झाला. भाना जळगावला निघाला. आल्या आल्या दुसऱ्या दिवशीच त्यानं शंकर मामाकडं जात आपल्या बाजी मामाची भेट घेतली. आज पावे तो मळ्यात वा घरीही बऱ्याच वेळा बाजी मामा समोर जाई, पण सहसा बोलणं होईना. भंडाऱ्याच्या कार्यक्रमातही तो बापू व मावशी सारखेच राबत होता, पण मामाशी तो स्वतःहून कधीच बोलत नसे. बाजी मामा तर तो लहान असताना पाण्यातच पाही, पण आता त्याचं कर्तृत्व पाहात, तो त्याला थोड्या मवाळ भूमिकेनं पाहात, पण तरी तेही बोलत नसत. ये बाना, तुळसा पाणी आण ग, आणि दाजींना बोलव, कोणी आलं सांग. शंकर शिंदे सर घरात मोठ्यानं आवाज देत बोलले. आवाजानं तुळसा बाहेर आली व भानाला पाहताच चेहऱ्यावर आनंद चांदण्या फुलवत पुनवेच्या चंद्रागतीचा चेहरा फुलला. ती पाणी घेण्यासाठी घरात पळाली. भानाला पाहताच सावजा पुढं हड्डी फेकल्यावर सावज जाळ्यात अडकण्यासाठी येणारच असल्या आवेशात
पाहत बाजी कदम बाहेर आले. भाना, काय काम काढलं रे? शिंदे सरांनी विचारलं. तुळसानं हसतच दिलेला ग्लास घेत त्यानं पाणी घोटलं व खाली ग्लास देऊ लागला. तुळसानं ती संधी साधत आपल्या चाफेकडी बोटानं त्याच्या बोटांना स्पर्श केला व चेहऱ्यावर खोडकर हास्य फुलवलं. भानानं मनात उठणारा राग दाबत तिच्या मरकट लीलांकडे दुर्लक्ष करत आपला हात झटक्यात मागे घेतला. काही नाही, आमच्या मामांना भेटायला आलो. भाना शिंदे मामाकडे पाहत बोलला. भाना, एक आनंदाची बातमी आहे. शंतनू शर्मा एक शो निर्देशित करणार आहे. त्याचं अँकरिंग ते तुळसासोबत तुला करायचं विचारत होते. मामा, आता मला मुळीच इच्छा नाही असल्या शो करण्याची. सध्या स्टेजवर सुगंधा राहत नाही म्हटल्यावर तो शो करण्याचं हल्ली टाळू लागला होता. जीवनाला कलाटणी देणारा शो आहे. त्यांच्याकडं कलाकारांच्या रांगा लागतात. केवळ तुळसा आहे सोबत म्हणून ते तुला घ्यायला तयार झाले. तेही आम्ही मिनतवारी केली म्हणून. बघ, संधी दवडू नको. जीवनाला कलाटणी देणारा शो आहे तर तुळसाला अवश्य पाठवा. आणि तू? शिंदे मामानं चष्म्याच्या दांड्या घट्ट सरकवत विचारलं. मला असल्या भिक्कार कुणाचा टेकू घेऊन मिळणाऱ्या संधीची गरज नाही. भानानं शिंदेच्या वरमावर बोटच नाही तर पायच ठेवला. म्हणून बाजीमामा सोफ्यातच संतापला. अरे पण तुळसा सोबतीला होती म्हणून तुझ्या करिअरला नवा आयाम मिळाला असता. शिंदे मामा तरी लाळ घोटू लागले. मामा, आम्ही जिथं उभं राहू तिथं नवे आयाम तयार करू. आमच्या करिअरची तुम्हाला आत्ताच काय एवढी चिंता? कॉलेजमधून नाशिकला रवानगी करणाऱ्या शिंदे मामासोबत भानाचा संताप उफाळून आला. भानानं आतापर्यंत यांना तुळसेला घडवायची चिंता होती व आता तुळसेच्या मदतीनं आपणास घडवायला निघाले यातली खोच ओळखली. शंतनू शर्मानं युवा महोत्सव संपला तेव्हाच आपणास भेटत संधी देऊ केली होती. पण लवकरच बोलवलंही होतं, पण आपण गेलो नाही म्हणून यांच्याकडे बोलणी केली असावी हे ओळखत त्यानं सपशेल नकार दिला. जाऊ दे, तू कशासाठी आलास ते तर सांग. बाजीमामा त्याकडं धुमसणाऱ्या रागानं पाहत विचारू लागले. मला तुळसाशी बोलायचं आहे. बोल. बाजीमामा दात ओठ खात संतापले. सर्वांसमोर उचित होणार नाही. तिला खाली अंगणात पाठवा, तिथंच बोलतो. जे बोलायचं ते आता इथंच बोलायचं. बाजीमामातल्या सावंतानं नस तडकवत ताकीद दिली. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. तुळसा, तुला चालेल ना सर्वांसमोर बोललेलं? बोल, काय सांगायचं भाना? तुळसा तरी गोड आवाजात बोलली. तुळसा, रघुदादाशी तू लग्नास तयार असताना बापू व मावशीनं लग्नाबाबत विचारल्यावर नकार का दिला? भाना, शुद्धीवर आहेस का? मामा, आताशी कुठं आम्ही शुद्धीवर आलोत. भानानं तुळसेवरच नजर स्थिर ठेवत मामास सुनावलं. तुळसा, रघुदादास नकार का? जे असेल ते मोकळं सांग. साऱ्या अडचणी सुटतील. पण रघुदादास दुखवू नको. तुळसा आता शांत उभी राहत अबोल झाली. तुळसा, कुणा शांत डोहात जोपर्यंत कुणी दगड मारत नाही तो पावे तो डोहात तरंग उठत नाही. तू खडा टाकलास तर मग आता माघार का? भाना, अजाणत्या वयात रघुनं तिला फूस लावली, पण तिला आता आधी करिअर महत्वाचं आहे. तसं असेल तर रघुदादा तुळसेचं करिअर घडेपर्यंत थांबेल. काही गरज नाही थांबण्याची. तुळसाला आता शंतनू शर्माचा शो महत्वाचा आहे. मामा, थांबणं न थांबणं यावर ते अवलंबून नाही. तुळसाचं लग्न तर रघुदादाशीच होईल हे पक्क. भान्या, तोंडावर मुस्कट फोडीन. माझं मुस्काट फोडलं तरी तुळसाला बापूंची सून तर व्हावंच लागेल. अन्यथा राघव कदम, पार्वता कदम यांच्या आगीत भस्म झालेली मडीही बोलायला लागतील मामा. भाना डोळ्यात अंगार फुलवत संतापला. राघव कदम व पार्वता कदम ही नावं निघताच बाजी सावंत थरथरला. ते थरथरत भानाकडे पाहू लागले. वातावरण बिघडू पाहताय म्हणून शिंदे मध्ये पडले. भाना, ऐक, आताच्या घडीला तुळसाचं करिअर महत्वाचं आहे. शोसाठी तू जर तिला मदत केली तर 6 महिन्यात दोघे स्टारडम होणारच. मग हवं तर लग्नाचा विचार करू. 6 महिन्यात तिला स्टारडम होत घडवू देत करिअर. आम्ही अडवणार नाही.
अरे तू तिच्या जोडीला काम करशील तेव्हा हे शक्य होईल ना. बहाना रागातही मिश्किल हसला. शिंदे मामा, शिंदे सर, प्राध्यापकास खोटं बोलणं शोभत नाही व बोलूही नये. पितळ उघडं पडतं लगेच. तुम्हीच बोलले होते ना रांगा लागल्यात म्हणून. मग रांगेतला हवा तो घ्या ना. घडवा करिअर. रघुदादास थांबवण्याची जबाबदारी माझी. बहाना, शर्मा तुझ्याच नावावर अडलेत. मग माणसानं सरळ शरणागती पत्करावी. बहाना, आमची जशी गोची झाली आहे तशीच तुझीही झाली आहे. आम्हाच तुळसेसोबत शोसाठी तू हवाय तर तुला रघुसाठी तुळसा. मामा, गोची तुमची झाली आहे फक्त. रघुला जशी तुळसा हवी आहे तसाच तुळसेलाही रघु हवाय, पण तिला तो जवळ असल्यानं कळत नाही. जर तो रुसला व दूर झाला तर लक्षात ठेवा, तुमच्या अंगणातल्या तुळसेच्या साऱ्या मंजिऱ्या गळत तुळस वाफसल्याशिवाय राहणार नाही. बाना, एक मदत तू कर. तुळसासोबत 6 महिने हा शो करत जर हिट केला तर बाजी दाजी खुशीनं तुळसाचं रघुशी लग्न लावून देते. म्हणजे तुमच्या मुलीस पुन्हा मला टेकू द्यावा लागेल तर. मामा, किती दिवस टेकू घेत मोठे होत राहणार? कधी आमच्या जमिनीचा टेकू, कधी आमच्या मदतीचा टेकू. बहाना बोलला आणि बाजी सावंत संतापात उठत धावले, पण शिंदेनं त्यांना शांत करत बसवलं. मामा ठीक आहे, हा शो मी करतो, पण लक्षात ठेवा, जर का पुन्हा या तुळसेनं किंवा या दाजीनं काही कुरापत काढत रघुदादाच्या लग्नास नकार दिला तर मग हा बहाना आग लावल्याशिवाय राहणार नाही. बाजी मामा, तुळसा व शिंदे मामा सारे तयार झाले. पुढच्या 10 दिवसात शर्माशी सारं बोलणं करत बहाना व तुळसास परस्पर मुंबईस पाठवलं. बहानानं रघुदादास व बापूस फोन लावत फक्त TV शोसाठी मुंबईस चाललो एवढंच सांगितलं. मनात मात्र बहाना कळवळलाच. दादा, तुझ्यासाठीच चाललोय रे. आमच्या दादाच्या मैनेस परत आमराईत आणण्यासाठी, उंच उडणाऱ्या भिंगार मैनेस राघूच्या उंचीवर आणण्यासाठी. बहानानं काशी मामाशी बोलण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण ना काशी मामाशी संपर्क झाला ना मामीशी. सुगंधाशी तर दूरच. सुगंधाशी बोलण्यासाठी त्याची तगमग होऊ लागली. बहाना गेला आणि साऱ्यांनाच एका खोल गर्तेत टाकून गेला. उमरठीत नवीच समीकरणे जुळू लागली. काही एकचल समीकरणे गरज नसताना द्विचल करत सोडवण्याचा हुडदंग सुरू झाला. क्रमशः. श्रोते हो, कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच कथेच्या पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा तुमच्यासाठी हजर होणारच. धन्यवाद.